सन्माननीय नकाते साहेबांनी एक असा गंभीर असा विषय सभागृहापुढे ठेवलेला आहे. तुमच्या प्रभागातलाच आहे का बंडी? आणि त्यांनी एक इमारत नाही, आता तर 2 इमारतीच्या बाबतीत माहिती त्या ठिकाणी सांगितली. खरं तर ही सगळी माहिती प्रत्येक सदस्यांना पण भेटणं गरजेचं आहे. भोईर साहेबांना पण भेटलं पाहिजे. काय कुठलं नैवेद्य देतात माहिती नाही काय. तर माझी विनंती आहे की याचा संपूर्ण टाइमलाईन जो कालबद्ध असा काय काय परमिशन वगैरे देण्यात आली, कुठली परमिशन देण्यात आली, काय परमिशन देण्यात आली, कुठल्या आधारावर देण्यात आली, किती वेळा रिवाइज परमिशन देण्यात आली, काही फ्युचर प्रोव्हिजन लक्षात ठेवून काहीतरी करण्यात आलं का, रस्त्याची काही त्या ठिकाणी रस्ता किती उपलब्ध होता. तर अशा प्रकारची पूर्ण माहिती त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. फायरच्या बाबतीत असेल, फायरचा कॉम्प्लायन्स कुठला आहे, नियमावली कुठली आहे, UDCPR मधला कुठला क्लॉज आहे, जुन्या DCR मधला कुठला क्लॉज आहे, ही सर्व इत्थंभूत अशी माहिती आपल्याला सभागृहाला मिळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती मग आपण चौकशी कुठल्या आधारावर करायची ते आपण सांगू शकतो. बरोबर ना? तर आपण एक पॉईंट आता लिहून घ्या तुम्ही. ही माहिती आम्हाला सभागृहाला हवी आहे, लवकरात लवकर हवी आहे. CC ड्रॉइंग, त्याचे ड्रॉइंग पाहिजेत. त्याचबरोबर त्याचा अप्रोच कुठला आहे, एंट्री गेट कुठला आहे, मार्जिन स्पेस किती आहे, स्टेअरकेस किती लागतात, या सगळे कॉम्प्लायन्स केलेले आहेत का, फायर कॉम्प्लायन्स केलेले आहेत का, आणि तशी NOC दिलेली आहे का, किंवा ही चुकी फायर डिपार्टमेंटमधून झालेली आहे का नगर रचना विभागातून झालेली आहे. तर ही सगळी माहिती सभागृहाला देण्यात येईल. तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवा.